नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सध्या महाराष्ट्राच्या गुंतागुंतीच्या राजकारणात कारण नसताना राजकारणामध्ये वेगवेगळ्या कारणांनी अनेक कारणे उपस्थित करून या कारणांद्वारे उच्च न्यायालयालाही विनाकारण कार्यकारणात गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. चित्राताई वाघ यांच्याद्वारे कोणी एकेकाळी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्या विरुद्ध याचिका दाखल करून एक मागणी करण्यात आली होती. त्या मागणीचे हे प्रकरण कारण परत्वे अनेक कारणांना जोडून उच्च न्यायालयात न्यायमूर्ती समोर गेले. जेव्हा प्रकरण न्यायालयासमोर गेले तेव्हा परिस्थिती वेगळी होती. नंतर परिस्थिती बदलली, कारण राजकारणातील ज्यांनी तक्रार केली ते आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली ते दोन्ही पक्ष आपले शत्रुत्व सोडून मित्र बनले. आता दोघांचीही पंचायत झाली. विषय न्यायालयात आहे. उद्या आपल्या समोर परस्परांना पाठिंबा देऊन निवडणूक लढायची आहे. हे म्हणजे राजकारणात परस्परांचे मित्र पण न्यायालयात शत्रू. असे कसे चालेल बरे? एकाच पेल्यामध्ये साखर टाकलेले सरबत आणि मिठाचे सरबत एकत्र येऊ शकेल का? आता दोन पक्षांच्या पंचायतीमुळे उच्च न्यायालयाच्या पंचायतीत दोघांचीही पंचायत व्हायची वेळ आली आहे. कितीही घाई असली तरी कोणत्याही खटल्याला जो वेळ लागतो तो लागतोच. भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वकिलाने आपली याचिका लवकरात लवकर निकाली काढावी म्हणून याचना केली. यावर सरन्यायाधीश काय म्हणाले होते? ते म्हणाले होते की फक्त या खुर्चीवर एक दिवस येऊन बसा, मग या खुर्चीला किती आंतरविरोधाचा सामना करावा लागतो ते कळेल. म्हणजे थोडक्यात काय तर इच्छा असूनही सरन्यायाधीश सुद्धा हतबल आहेत. आपली न्याय व्यवस्था जी आहे ती अशीच आहे, जी काल होती तशीच उद्या राहील. त्यात कुणीही कितीही बोंबाबोंब केली तरी फारसा मोठा बदल करता येऊ शकत नाही, कारण ही अस्तित्वात असलेली व्यवस्था म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. वेगवेगळ्या खटल्यांसाठी वेगवेगळे परिमाण लावून न्यायालयाला वेगळा विचार करता येत नाही. अशा एकूण वातावरणात चित्राताईंच्या वकिलांनी न्यायालयासमोर सध्याचा जो खटला आहे तो लवकरात लवकर निकाली काढावा किंवा मागे घेण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केल्यावर न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींनी चित्राताईंच्या वकिलांना चांगलेच फटकारले. तुम्ही तुमचे राजकारण करायचे, वाटेल तेव्हा वाटेल तसे निर्णय घ्यायचे. कधी तुमची दोस्ती दुश्मनीमध्ये तर कधी तुमचे शत्रुत्व मित्रत्वात बदलते. या कारणासाठी न्यायालयाला वेठीस का धरता आहात असा परखड प्रतिप्रश्न केला. तुमच्या वैचारिक मतभिन्नतेचे किंवा मनमर्जीचे न्यायालयाला काही देणे घेणे नाही. तुमचे राजकारण न्यायालयात आणू नका असे विद्वान न्यायमूर्तींनी ठणकावून सांगितले. या सर्व परिस्थितीचा विचार केल्यावर असे दिसून येते की आमच्या राजकारणी मुखंडांना परस्परांच्या गळ्यात गळे घालतानाही वेळ लागत नाही आणि पटले नाही तर एकमेकांचे गळे कापायलाही वेळ लागत नाही. आताच्या गळे कापू राजकारणात कालचा शत्रू आज मित्र बनतो, हे आपण दररोज बघत आहोत. अशा परिस्थितीत चित्राताईंच्या वकिलांना विद्वान न्यायमूर्तींनी जे सांगितले ते म्हणजे अशा प्रकारच्या तात्पुरत्या लिव्ह इन स्वरूपात राहणाऱ्या जोडप्याला दिलेल्या समजेसारखी नाही काय. हे लिव्ह इन पुढे लिव्ह आउट झाले की मग नको नको ते आरोप होतात आणि दररोज असे आरोप वाचणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात. अशा बातम्या वाचणारे आंबट शौकीन चविष्टपणे असल्या बातम्या चघळत बसतात. एकूणच न्यायालयाने जे काही सुनावले आहे ते सर्व या बाजूच्या किंवा त्या बाजूच्या म्हणजेच वादी आणि प्रतिवादीने गंभीरपणे लक्षात घ्यावे आणि कोर्टाचा वेळ विनाकारण वाया घालवू नये एवढी सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.